लगडगंज हद्दीत प्रॉपर्टी डीलरवर फायरिंग करणाऱ्या 3 आरोपींना अटक. पोलीस उपायुक्त निमित गोयल यांनी 24 एप्रिलला दुपारी 2 वाजता दिलेल्या माहितीनुसार उधारीच्या पैशावरून झालेल्या वादातून 21 फेब्रुवारीला पहाटे 2 वाजताच्या सुमारास प्रॉपर्टी डीलर मीर सैफ अली मीर अख्तर अली सय्यद यांच्यावर आरोपींनी गोळीबार केला होता. घटना दिवसापासून आरोपी फरार होते. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट 3 च्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 23 एप्रिलला सकाळी 11 वाजता सुमारास शांतीनगर येथून आरोपी चिरा तसेच कळमेश्वर येथून आरोपी विजय महाजन व आरिफ लतीफ शेख यांना अटक केली आहे. आरोपीकडून एक कार, बंदूक व मोबाईल असा एकूण 5,87,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्त निमित गोयल यांनी दिली आहे. लक्कडगंज पुलिस स्टेशन की हद्दी में एक गुन्हा दाखल झाला होता. 307 तसेच राइटिंग के सेक्शन्स होते आणि एक्सटॉर्शनचे सेक्शन्स होते. इस केस में अपन ने वसीम चिरा आणि इत्यादि 4 साथी को निष्पन्न किया था. ये गुन्हा वैसे भी उशिरा दाखल झाला होता क्योंकि आपल्याकडे इन्फॉर्मेशन लेट आई थी. तसेच कंप्लेंट पण आपल्याकडे उशिरा आलेला होता. इस केस दाखल झाल्यानंतरही आपण आरोपीचे मागे होते. तसेच आपला इलेक्शनच्या अनुषंगाने पण फायर आर्म्स पे जास्त से जास्त केस होना चाहिए ऐसा हमारा उद्देश होता. तर पिछले 1 आठवड्यापासून आपल्याकडे इसकी माहिती होती आणि आज सकाळी आपल्याला एक चांगला ब्रेक थ्रू मिला. अपन इस केसमध्ये जो वसीम चिरा जो मेन आरोपी है उसको अटक करने में सक्षम हुए. तसेच इसके साथी दो साथीदार थे जो इसकी मदद कर रहे थे, वो भी हम अटक करने में सक्षम रहे. इस गुन्हे में जो गाड़ी वापरली है उसको भी हमने हस्तगत किया है. तसेच 2 फायर आर्म्स हमें उनके थ्रू हस्तगत करने में सक्षम हुए. दोनों फायर आर्म्स इस गुन्हे में यूज़ हुए थे. एक से फायरिंग हुई थी, तसेच एक को दिखाया गया था. तर संक्षिप्त में कि एक चांगली कार्रवाई झाली यूनिट टीम और उसकी टीम ने, और आगे भी हम इस तरीके के इलीगल फायर आर्म्स के बद्दल कारवाई करते रहेंगे. तसेच ऐसा पण निष्पन्न झालेला आहे की हा फायर आर्म MP वरून घेऊन आलेला होता. तो इसका क्या नेटवर्क है ये भी अनर्थ करने की हम कोशिश करेंगे.